हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आज आहे होळी, तर तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा, आज मी थोडीशी बाहेर गेले होते. त्यानंतर आल्यानंतर मस्त रांगोळी वगैरे काढून घेतली. त्यानंतर त्यांनी मस्त गवरा वगैरे लावून होळीची पण तयारी करून घेतली, कारण की अंधार पडल्यावरती कुठं काय सापडण्यापेक्षा आत्ताच तयारी करून ठेवली. मग संध्याकाळी फक्त होळी पेटवायची. तर चला, आता मस्तपैकी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर नैवेद्य ठेवायचं होतं, तर मग त्यांनी होळी पण पेटवली आणि पूजा वगैरे पण करून घेतली. माझी थोडीशी तब्येत खराब आहे, त्यामुळे आवाज येत नसेल एवढा खास. तर त्यांनी पूजा वगैरे करून घेतली आणि त्यांचं चाललंय पाणी घेऊन राऊंड मारायचं. तर ते आता मस्त होळीला प्रदक्षिणा घालताय. त्यानंतर पप्पा गेले होळीत वाटी टाकण्यासाठी. आमच्याकडे होळीत खोबऱ्याची वाटी टाकतात. प्रत्येकाकडे वेगवेगळी प्रथा असते. तर हे गेले होळीत वाटी टाकण्यासाठी. मम्मी काय अजून आले नाही, मम्मी कामावरती गेले. आम्ही तिघंच आहे घरी. तर मस्त असं पूजा वगैरे करून झाली. त्यांनी काही शूट घेतला पण नाही. तर चला, आता मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतो. तर हा होळीच्या दुसऱ्या दिवशीचा शूट केला आहे, तो पण त्यांच्या मोबाईलमध्ये केला आहे. त्यामुळे त्यांनी कॅमेरा उभाच ठेवला होता. तर त्यांनी अचानक पाठीमागचं दादाला घेऊन आले आणि मस्तपैकी त्याला हे केलं आणि नाचायला लावलं. त्यानंतर मस्त वीराला उचलून वगैरे आणलं. त्यानंतर पूजा वगैरे करायची आहे वीराची. तर आता मस्त वीर खोलायला लावला आहे. तर आता ते वीर खोलून घ्यायचा, बांधलेला असतो तो. त्यानंतर तळी वगैरे भरायची. तर आता सगळे हातपाय पाय धुवून घेत आहे. पाय धुवून दर्शन वगैरे घ्यायचं. त्यानंतर तळी भरतील. तर आता मस्त पप्पा पूजा करून घेते. इथं आता मेन मालक राहिले पूजा करायची. तर मेन मालक आता पूजा करायला बी लागले. आजोबांची म्हणजे वीर म्हणजे शेपले आजोबाच असतात. इथं मस्त तळी भरायचं काम चालू आहे. तर तो त्यांची पाहुणकृती करत होता, कारण की त्याला वाटलं पहिल्यांदाच तळी भरत असणार. त्याला काही समजतच नव्हतं ही असं का बोलताय किंवा अशी कृती का करताय. तर तो फक्त त्यांच्या तोंडाकडे बघायचा.